राज्यामध्ये असलेल्या एकूण सर्व विभागांपैकी सर्वात मोठी जबाबदारी वन विभागावर आहे। देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत वन विभागाचं सर्वाधिक बजेट महाराष्ट्राचं आहे। वन संवर्धन संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे। यामध्ये आईप्रमाणे अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने काम करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो। आता प्रत्येक क्षेत्रात वन विभागाला नंबर 1 करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे या असं आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केले। सदर नागपूर येथील नियोजन भवन सभागृहात आयोजित महिला वन कर्मचारी आणि अधिकारी परिषदेत ते बोलत होते। वन विभागाद्वारे आयोजित महिला अधिकारी कर्मचारी यांच्या परिषदेला उपस्थित प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक एम श्रीनिवासराव, मुख्य महाव्यवस्थापक एफडीसीएम संजीव गौड, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक प्रवीण चव्हाण, नरेश झुरमुरे, महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती। सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनामध्ये प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले। वन विभागाच्या प्रमुखपदी देखील शोमिता विश्वास असल्याबाबत नामोल्लेख केला। याचा मनापासून आनंद झाला। महाराष्ट्र हा देशात सर्वाधिक हरित क्षेत्र असलेला प्रदेश असल्याचा अभिमान आहे। वृक्ष लागवड असो, वन्यजीव संरक्षण असो की मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे आव्हान, वन विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी कुठेही कमी पडलेल्या नाहीत। त्यामुळे वन विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकारी निश्चितच सर्वांसाठी आदर्श आहेत असंही ते म्हणाले। आपल्या सर्वांच्या ज्या प्रश्नाबद्दल इथं संवाद होईल, चर्चा होईल, मंथन होईल, ते प्रश्न जेव्हाही वनबल प्रमुख म्हणून विश्वास मॅडम या सोडवण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा मंत्री म्हणून मी पूर्ण शक्तीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, हाही विश्वास मी या ठिकाणी देतो। खर तर शाळेत शिकत असताना राष्ट्रगीत सामूहिकपणे गायलं जायचं, पण त्या अगोदर आमच्या शाळेत एक गाणं म्हटलं जायचं, मन में है विश्वास हम होंगे कामयाब। पण मी मॅडमच्या बाजूला जेव्हा बसलो, मी म्हणालो आता हे गाणं थोडं बदललं पाहिजे, वन में है विश्वास तो हम होंगे कामयाब। काल माननीय विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या मंचावर मी होतो आणि पालघरच्या कार्यक्रमात देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचं विशेष कौतुक करत, नारी का सम्मान महाराष्ट्र के प्रशासन में जो किया है मैं उसकी तारीफ करता हूं असं सांगत मला मनापासून आनंद झाला। या आमच्या मुख्य सचिव महिला आहेत, पोलीस महासंचालक महिला आहेत आणि मोदीजींनी तिसरं नाम हे विश्वास मॅडमचं घेतलं आणि वनबल प्रमुख म्हणून महिला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाल्या, याचंही कौतुक केलं। मला जर विचारलं की 50च्या आसपास सरकारी विभाग आहेत, ज्याला आपण डिपार्टमेंट्स म्हणतो, मग मराठी भाषा विभाग असेल, सांस्कृतिक कार्य विभाग असेल, या सर्व विभागामध्ये सर्वात मोठी जबाबदारी जर कोणावर असेल तर ती वन विभागावर आहे। खर तर हे तुमच्या माझ्यासाठी कौतुकास्पद आहे की देशाच्या लोकशाही मंदिराचा प्रत्येक दरवाजा हा महाराष्ट्राच्या टिकवडूपासून तयार झाला आहे। हे खरं तर तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या वन विभागाबद्दल जेव्हा राष्ट्रीय स्तरावर सर्व वन विभागाच्या मंत्र्यांची बैठक होते, तेव्हा मी हे अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या सर्व वन विभागाच्या बजेट मध्ये नंबर 1 चं बजेट हे महाराष्ट्राचं आहे। कधीतरी एका अमेरिकन लेखकाने लिहिलेलं पुस्तक वाचण्याची संधी प्राप्त झाली
की धन कमवण्याचे सोपे मार्ग कोणते, आणि मग त्याच्यामध्ये शेअर्स आणि अशा गोष्टी लिहिल्या. पण मला जर कधी संधी पुस्तक लिहिण्याची प्राप्त झाली तर मी निश्चितपणे पुस्तक लिहेल की पुण्य कमवण्याचे सर्वात सोपी मार्ग कोणते, तो वन विभागाच्या माध्यमातून जातो. हे ईश्वरीय कार्य आहे आणि या ईश्वरीय कार्यामध्ये पुण्य कमवण्याची संधी ही माझ्या सकट तुम्हा सर्वांना प्राप्त झाली आहे.